जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जल्लोष जागतिक आदिवासी दिवस 2024 या 3 दिवसीय सोहळ्याचे आयोजन आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले असून, नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आज त्याचे अत्यंत जल्लोषात उद्घाटन पार पडले। जल्लोष जागतिक आदिवासी दिवस सोहळ्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी रिमोटद्वारे डिजिटल उद्घाटन केले। तत्पूर्वी सर्व प्रमुख मान्यवरांनी आदिवासींची देवता याहामोगी देवमोगरा माता आणि आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन केले। राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉक्टर कुमुदिनी गावित, जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित, जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित, नंदुरबार प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी नितिशा माथुर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी निखिल माळी, प्रशासकीय अधिकारी काकडे, अन्य सर्व कर्मचारी अधिकारी आणि सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि पारंपरिक आदिवासी खाद्यपदार्थांचे स्टॉल यांचा आजच्या कार्यक्रमात समावेश होता। एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत कार्यरत शाळांमधील विविध ठिकाणाहून आलेल्या 15 शालेय पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। परीक्षक म्हणून प्राध्यापक डॉक्टर शिवाजी वाघमारे, नृत्य दिग्दर्शक क्षमा वासे, लेखक दिग्दर्शक प्रेम इंगळे यांनी काम पाहिले। याप्रसंगी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी प्रमुख मार्गदर्शनपर भाषण करताना सांगितले की, आपली आदिवासी कला, संस्कृती अतिशय वेगळी आहे। त्याचं वेगळेपण आजपर्यंत आपण जपत आलेलो आहोत। ती जपली तरच आपली आदिवासी संस्कृती ही टिकेल, रुजेल आणि वाढणार आहे। आपली जी संस्कृती आहे यावरून आपली ओळख होते, पण दुर्दैवानं असं बघतात मागच्या काळामध्ये आपल्या आदिवासींची संस्कृती कुठेतरी हळूहळू नष्ट होत चालली आहे आणि मला असं वाटतं, आपल्या आदिवासींची संस्कृती जपायचं काम हे आपल्या प्रत्येक आदिवासी समाज बांधवाचं आहे। भले मराठी बोला, हिंदी बोला, इंग्लिश बोला, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिशची भाषा बोलायची बोला, पण सगळ्यात पहिले आपली आदिवासी भाषा ही आपली ओळख आहे आणि ती विसरू नका। आदिवासींची संस्कृती जपण्यासाठी ढोलचा सुद्धा आपण उपयोग लग्नांमध्ये जसं पूर्वीच्या काळात केला जात होता तसं करणं खूप गरजेचे आहे। आपण जर आपल्या या छोट्या छोट्या संस्कृतीतल्या छोट्या छोट्या आपल्या ज्या गोष्टी आहेत, या जर आपण जोपासल्या नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आदिवासींचं अस्तित्वात संपून जाणार याची मला भीती वाटते। आपण आदिवासी आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे। मंत्री डॉक्टर जयखम गावित यांचे संपूर्ण राजकारण आदिवासी विकास साधण्यासाठी जेवढे समर्पित राहिले, तितकेच आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी सुद्धा वाहिलेले आहे। प्रत्येक वेळी मंत्री म्हणून निर्णय घेताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखम गावित यांनी आदिवासींच्या कल्याणाचे आणि आदिवासी संस्कृतीला दृढ करणारे निर्णय केले। प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आवाहन केले की, आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे। आपल्या कला सादरीकरणात आदिवासी प्रथा परंपरा सांगणाऱ्या गोष्टी आल्या पाहिजे। आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या आदिवासी भाषा या ठिकाणी बोलल्या जातात आणि वेगवेगळ्या भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण वेगळे नसतो, आपण एकच आहेत। ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे। पुढे बोलताना डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की, यासोबतच आपल्यातले क्रीडा कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने लक्ष केंद्रित करावे। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखम गावित यांनी यासाठी विशेष प्रोत्साहन देणाऱ्या योजना पूर्वीपासून अंमलात आणल्या आहेत। डॉक्टर हिना गावित यांच्या प्रयत्नांमुळे ऑलिम्पिक क्रीडापटू हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कसे आर्थिक सहाय्य मिळाले आणि तिच्या क्रीडा कौशल्याचा कसा विकास होऊ शकला याचा किस्साही डॉक्टर सुप्रिया गावित यांनी ऐकवला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे काही नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आपण ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पारंपरिक कला पथक जे आहे ती आपली कला येथे दाखवणार आहे आणि 9 तारखेला तालुका क्रीडा संकुल नेहरू पुतळ्याजवळ जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये या 2 दिवसातल्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्याच्या विजेत्यांना तिथे बक्षीस वाटप होणार आहे। काही जे आपले आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये लाभार्थी असतात त्यांना देखील बक्षीस वितरण होणार आहे आणि तिथे देखील कलापथकांचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे। तर असा 3 दिवसाचा कार्यक्रम जो आहे त्याचा आपण सर्वांनी भरभरून आनंद घ्यावा।
जल्लोषात हा दिन साजरा करावा आणि आपली आदिवासी जी कला आहे, कला संस्कृती जी अतिशय वेगळी आहे, त्याचं वेगळेपण आजपर्यंत आपण जपत आलेलो आहोत आणि ती जपली तरच आपली आदिवासी संस्कृती जी आहे ही टिकेल, रुजेल आणि वाढणार आहे. सर्वप्रथम मी आदरणीय गावित साहेबांचं आणि त्यांच्या विभागाचं मनापासून आभार मानते की त्यांनी जागतिक आदिवासी दिवसाचा दरवर्षी तो आदिवासी विकास विभाग कार्यक्रम करतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होत असतो आणि मला आठवतं साहेब जेव्हा आदरणीय शिंदे साहेबांच्या या सरकारमध्ये मंत्री झाले आणि आदिवासी विकास विभागाचा कारभार तो कार्यक्रम नाशिकला घेतलेला होता. हाच कार्यक्रम सर्वात पहिले नाशिकला झाला, जिल्ह्याला झाला होता. कार्यक्रम आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत आहे. एक नंदुरबार जिल्ह्याची नागरिक म्हणून मला खरोखर आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की राज्य स्तराचा हा एवढा मोठा कार्यक्रम आज आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत आहे आणि तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये भाग घेता येते. आणि खरं तर मी या ठिकाणी आयोजकांचे मनापासून अभिनंदन करेन की हे जे शिवाजी नाट्य मंदिर आहे हे ज्या वेळेला गावित साहेब आदिवासी खात्याचे मंत्री होते मागच्या काळात, तेव्हा साहेबांनी हे शिवाजी नाट्य मंदिर बांधलं होतं आणि त्या काळापासून आजपर्यंत अनेक वेगवेगळे कार्यक्रम या हॉलमध्ये होताना मी पाहिले. पण आज एक आगळा वेगळा रूप या ठिकाणी मला पाहायला मिळाला. अगदी तिथून एंट्री केल्यापासून तर स्टेजवर येईपर्यंत आदिवासी दिवसाची झलक अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि मला खरोखर आनंद वाटतोय की इतका सुंदर असा कार्यक्रम आदिवासी विकास विभागानं या ठिकाणी आज नियोजित केलाय. आज पहिला दिवस या कार्यक्रमाचा आहे. विविध नृत्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहे, रांगोळी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे आणि 9 तारखेला हाच कार्यक्रम मोठ्या स्केलवर आपला 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिवस त्या दिवशी कचेरी ग्राउंडवर देखील एक खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आदिवासी विकास विभागाने केले. मी आताच माथूर मॅडमांना विचारलं, मी म्हटलं मॅडम 9 ऑगस्टला सुट्टी दिली आहे ना? तर त्या म्हणाल्या हो सुट्टी दिली आहे, कारण माझ्या समोर बसलेले जेवढे स्टुडंट विद्यार्थी या ठिकाणी आहे त्यांना देखील 9 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं पाहिजे. म्हणून आता तुम्हाला सुट्टी असल्यामुळे तुम्ही बिनधास्त येऊ शकता आणि त्या ठिकाणी आदिवासी दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग देखील घेऊ शकता. आज आपल्या आदिवासी बहुल जिल्ह्यात खरं तर आदिवासी समाजासाठी आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत अभिमानाचा दिवस, एक अत्यंत सन्मानाचा दिवस, आपला दिवस म्हणजे 9 ऑगस्ट आदिवासी दिवस असतो. आणि अनेक वर्षांपासून जगभरामध्ये म्हणजे युनोने 9 ऑगस्ट हा आदिवासी दिवस साजरा करायचं तेव्हापासून घोषित केलं. थोड्या प्रमाणामध्ये प्रत्येक आदिवासी भागात हा कार्यक्रम होत होता. पण नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातला एकमेव असा जिल्हा आहे जिथे जवळपास 70% पेक्षा जास्त आदिवासी समाज या जिल्ह्यामध्ये राहतो. आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यासाठी आदिवासी दिवस म्हटलं की आपल्याला जसं वर्षभरामध्ये अलग अलग सण येतात तसंच हा एक आपल्यासाठी एक सण, एक उत्सवचा दिवस असतो. या ठिकाणी अनेक विद्यार्थिनी त्यांचे पालक आलेले. मी आपल्याला या ठिकाणी एक विनंती करणार आहे. मी मागील काळामध्ये या आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गाव जात असते, अनेक लोकांना भेटत असते. आदिवासी समाजातल्या अनेक लोकांची माझी भेट होते, विद्यार्थ्यांची भेट होते. आपली आदिवासींची ओळख ही आपली जी संस्कृती आहे यावरून आपली ओळख होते. पण दुर्दैवानं असं बघता मागच्या काळामध्ये आपल्या आदिवासींची संस्कृती कुठेतरी हळूहळू नष्ट होत चालली आहे. आणि मला असं वाटतं आपल्या आदिवासींची संस्कृती जपायचं काम हे आपल्या प्रत्येक आदिवासी समाज बांधवाचं आहे. आपल्याकडे अनेक असे विद्यार्थी मी भेटते तर बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांना आदिवासी भाषाही बोलता येत नाही, मराठीत बोलतात. आणि मग आई वडील सांगतात की आम्ही तर मुलांना आदिवासी शिकवलीच नाही, आम्ही मुलांची घरात मराठीतच बोलतो. मला या ठिकाणी आपल्याला अभिमानानं सांगावं वाटतं, मी आणि माझी बहीण सुप्रिया ताई आम्ही खूप लहान होतो. माझे वडील त्या वेळेला औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते राजकारणातही येण्यापूर्वी. तेव्हापासून माझ्या आईने आमच्याशी जे पहिला शब्द बोलायला सुरुवात केली ती आदिवासी भाषेतली. आणि आमच्या घरात आम्ही आदिवासी भाषेतच बोलतो.
तर मी ज्या ज्या वेळेला अनेक अशा परिवारांना भेटते, मी त्यांना विचारते तुम्ही मुलांना आदिवासी का शिकवत नाही, तर ते मला सांगतात की आमची मुलं तर आदिवासीमध्ये बोलू लागली तर मग त्यांची मराठी व्यवस्थित येणार नाही, मराठी मधला टोन हा कुठेतरी आदिवासी मिश्रित येईल, अशा प्रकारे काही पॅरेंट्स सांगतात. तर काही पॅरेंट्स मला सांगतात की ताई काय आहे, आपण शहरात राहतो, मग आपली मुलं आदिवासी बोलू लागली तर आसपासचे लोक विचारतात की कुठली भाषा आहे, तुम्ही कुठल्या भाषेत बोलतात, मग त्यांना सांगावं लागतं की ही आदिवासी भाषा आहे आणि आदिवासी म्हटले की लगेच त्यांची आमच्याबद्दलची त्यांच्या मनातली भावना कदाचित वेगळी होऊ शकते. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना सुरुवातीपासून मराठीच बोलायला लावतो. पण मला असं वाटतं आपण आदिवासी आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, स्वाभिमान वाटला पाहिजे, कारण शेवटी या पृथ्वीचे मूळ निवासी हे आदिवासी आहे आणि ते आपण आहे. त्यामुळे कुठल्याही आदिवासीने मनामध्ये संकोच ठेवायची गरज नाही. आपल्या मुलांना आपण आदिवासी भाषा शिकवलीच पाहिजे. मी तर आमची जी भाषा आहे ती तर मी बोलते, बिलोरी भाषा बोलते, पण इतरही भाषा मला थोड्या थोड्या येतात. पण सुप्रिया ताईला आपल्या जिल्ह्यात बोलली जाणारी प्रत्येक आदिवासीची बोली भाषा, अगदी कोकणी भाषा असेल, पावरी असेल, मासवाडी असेल, आपली देवानी असेल, सर्व भाषा सुप्रिया ताई बोलते आणि मला तिचा खूप अभिमान वाटतो. इतकी छान भाषा त्या ठिकाणी ती बोलू शकते. अनेक आदिवासी समाजाच्या लग्नांमध्ये सुद्धा आम्ही जातो, तर आपल्या आदिवासींची दुसरी संस्कृती जर या ठिकाणी मला सांगायचं असेल तर ते म्हणजे आपल्या आदिवासी लग्नांमध्ये आपण ढोल वाजवून नाचतो. आम्ही बघत आलेलो आहोत हळूहळू आता ते ढोल कमी होत जाऊ लागले आणि बँड येऊ लागले आहे. लोक बँडला कसे तरी उड्या मारत असतात, आदिवासी डान्स असतो, काहीतरी डांगर भिंगा चालू असतो. तसं न करता आपल्या आदिवासींची संस्कृती जपण्यासाठी ढोलचा सुद्धा आपण उपयोग लग्नांमध्ये जसं पूर्वीच्या काळात केला जात होता तसं करणं खूप गरजेचं आहे. आपण जर आपल्या छोट्या छोट्या संस्कृतीतल्या छोट्या छोट्या आपल्या ज्या गोष्टी आहेत या जर आपण जोपासल्या नाही तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आदिवासींचं अस्तित्वच संपून जाणार याची मला भीती वाटते. कारण अनेक आदिवासी लोक लग्नांमध्ये ढोल वाजवत नाही, बँडवर नाचतात. म्हणजे मला तर आठवतं होळी ज्या वेळेला आपण होळी पेटवतो तर पूर्वीच्या काळामध्ये होळी पेटवत असताना त्या ठिकाणी आपल्या काही ज्येष्ठ माता भगिनी आज्या त्या ठिकाणी बसून गाणं म्हणायच्या. त्याला आपण आदिवासी भाषेमध्ये आता इथे बसलेले माझ्यासमोर सर्व आदिवासी विद्यार्थिनी आहे, त्याच्यामध्ये त्यांना माहिती असेल की आदिवासी भाषेत त्याला लोले म्हणतात, जे आपण होळीच्या त्या ठिकाणी महिला गाणे गातात. मी लहानपणापासून नटावर जे आमचं गाव आहे तिथे होळीसाठी जात असते. हळूहळू आता मी मागच्या या 2-3 वर्षात त्या ठिकाणी अगदी 4, 5, 6 महिलाच ते गाणं म्हणत होत्या. मला आठवतं काही वर्षांपूर्वी असा मोठा घोळका 50-60 महिला एकत्र गाणं म्हणायच्या. हळूहळू ती संख्या पण कमी होत जाऊ लागली. मग मी सहज जाऊन त्यांच्यासोबत उभं राहून त्यांना विचारलं, मी म्हटलं याऊ तुम्ही एवढ्याच महिला काय, बाकीच्या महिला कुठे गेल्या? तर ते म्हणाले काय आहे टीनाताई, आपो पहिलीने गाणे लोले नाचताना म्हणजे काय होऊ लागलंय, नवीन पिढी आहे तर नवीन पिढीला माहितीच नाही. आजच्या होत्या त्या गाणं म्हणायच्या, लोले म्हणायचे. मग आता हे पुढच्या पिढीला आपल्याला नेण्यासाठी कोण करेल? आपल्यालाच करावं लागेल ना. जे आजी आपल्या म्हणत होत्या ते त्यांच्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर झालं पाहिजे, तिथून पुढच्या पिढीला ट्रान्सफर झालं पाहिजे. आपण नुसतं कागदोपत्री आदिवासी आहे असं बोलून चालणार नाही. आपल्या दैनंदिन जीवनात आदिवासींसारखं आदिवासी संस्कृतीप्रमाणे आपल्याला राहावं लागेल. आणि आजच्या या आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी मी एवढंच सांगेन, तुम्ही भले मराठी बोला, हिंदी बोला, इंग्लिश बोला, जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, जी भाषा बोलायची आहे बोला, पण सगळ्यात पहिले आपली आदिवासी भाषा ही आपली ओळख आहे आणि ती विसरू नका. एवढंच त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या मी नम्र विनंती करणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय गावित साहेब आदिवासी खात्याचे मंत्री झाल्यापासून आदिवासींची संस्कृती टिकून राहावी, आदिवासी समाज बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही गोष्टी त्यांना लागतात, खास करून आता आपले आदिवासी लोक म्हटले तर एकतर जंगलात राहतात, त्यांचे वनपट्टे असतात, त्याच ठिकाणी घर बांधतात, त्याच ठिकाणी शेती करतात.
तर त्यांना ज्या ज्या काही गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये लागतात या सर्व गोष्टी त्यांना मिळाव्या, त्यांना रोजगाराच्या संधी त्याच ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी गावित साहेबांनी अनेक वेगवेगळ्या योजना, महत्वाकांक्षी योजना या आपल्या आदिवासी समाज बांधवांसाठी त्यांनी सुरू केल्या आहेत. अनेक नियमांमध्येही ज्या ठिकाणी बदल करण्याची गरज आहे तिथेही बदल करून आपल्या आदिवासी लोकांना, आता आपले आदिवासी समाज बांधव आहे, अनेकांना घरकुलं मिळत नव्हती. पूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेकांना आम्ही घरकुलं मिळवून दिली, परंतु काहींना घरकुलंही मिळाली नाही. तर अशा लोकांना जे निकषात बसत नाही किंवा काही कारणाने त्यांना पंतप्रधान आवास योजनेचे घरकुलं मिळाली नाही, यांना शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलं मिळवून देण्यासाठी गावित साहेबांनी एक स्पेशल अशी योजना त्यांनी सुरू केली. त्याला पूर्ण निधी जो काय लागतो तो देण्याचं ठरवलं आणि आज प्रत्येक आदिवासी जो गरजू आहे, ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही, अशाला आवास योजनेअंतर्गत शबरी आवास योजना ही आपली राज्य सरकारची गावित साहेबांनी सुरू केली आहे. जे मुलं या ठिकाणी शाळेमध्ये शिकतायत, कॉलेजमध्ये शिकतायत, ज्यांना परदेशात शिक्षणाला जायचंय, तर पूर्वी परदेशात शिक्षणाला जात असताना काही ठराविकच युनिव्हर्सिटीज, काही ठराविकच कॉलेजेस हे आपल्या भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या यादीत होते. त्याच कॉलेजला शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार किंवा राज्य सरकार मार्फत स्कॉलरशिप दिली जात होती. गावित साहेबांनी आता या युनिव्हर्सिटीज ज्या कॉलेजमध्ये आहे आणि आदिवासीची संख्या वाढवून घेतली आहे, जेणेकरून आपला आदिवासी विद्यार्थी हा इथे जरी त्याचं शालेय शिक्षण झालं, कॉलेजचं शिक्षण झालं, पण त्याला फर्दर एज्युकेशनसाठी पुढचं अजून शिक्षण घ्यायचं असेल तर आपला आदिवासी विद्यार्थी हा पूर्णपणे सरकारी खर्चावर परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकतो, अशी देखील व्यवस्था गावित साहेबांनी आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभी केली आहे. आज आपल्या आदिवासी भागामध्ये मोठमोठ्या अशा इमारती, आदिवासी आश्रमशाळा या बनवण्याचं काम देखील गावित साहेबांनी मोठ्या प्रमाणावर हाती घेतलंय. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठलीही खाजगी शाळेची इमारत इतकी चांगली नसेल, इतकी चांगली आपल्या आदिवासी विकास विभागाच्या इमारती आज तयार होते. आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी देखील आदिवासी विकास विभाग हा दिवसेंदिवस कसं इम्प्रूव्ह करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. मी गावित साहेबांचं आणि त्यांचं विभागाचं मनापासून अभिनंदन करते, त्यांचा आभार मानते की आपल्या आदिवासी समाजासाठी अनेक मागच्या काळात अनेक लोकप्रतिनिधी, अनेक मंत्री होऊन गेले, पण एवढं डेडिकेटेडली आदिवासी समाजासाठी कोणीच केलं नाही जेवढं गावित साहेब या ठिकाणी करत आहे. आणि आज गावित साहेब आपल्या जिल्ह्यात हा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेण्याचं निश्चित केल्यामुळे प्रत्येक आदिवासी व्यक्तीला यामध्ये सहभागी होण्यासाठी एक संधी उपलब्ध झाली. याबद्दल देखील गावित साहेबांचं मी मनापासून आभार मानते. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना जागतिक आदिवासी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी हिनाताईने पुष्कळ गोष्टी सांगितल्या, पण मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. वेगवेगळी जी स्पर्धा आपण 3 दिवसामध्ये घेतलेल्या आहे, पण त्याच्यामध्ये डान्सची असेल, रांगोळीची असेल, या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण आपली जी संस्कृती आहे ती दाखवायचं या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या इथे जर बघायला गेले तर पुष्कळ असे सण आहे, जसं होळी खूप मोठा सण आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण वाघदेव मनवतो, त्याचं तुम्ही चित्र किंवा या ठिकाणी डान्स दाखवू शकतात. लग्नाचं ताईने सांगितलं, असं वेगवेगळे जे आपल्या समाजातले जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते आपण या ठिकाणी दाखवायचं या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे. आणि रांगोळी जेव्हा आपण काढतो त्याच्यात सुद्धा हे आपण दाखवायचं या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे. हा कार्यक्रम घ्यायचा मूळ उद्देश हाच आहे की आपली संस्कृती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कशी आहे, काय ती लोकांपर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि ते आपण सर्वजण जर सोबत आलो तर आपल्या माध्यमातून आपण ते लोकांपर्यंत ते पोहोचवू शकतो. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी एक लक्षात आली ती म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भाषा या ठिकाणी बोलल्या जातात.
आणि वेगवेगळ्या भाषा जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण वेगळे नाहीये, आपण एकच आहे. तर ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. सबका साथ सबका वेगवेगळं होऊ शकतात, वेगवेगळ्या भाषामध्ये फरक होऊ शकतो, पण शेवटी आपण सर्व आदिवासी आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कधी कधी काय होतं की मी पण जेव्हा कॉलेजला होती तेव्हा आपल्या भागात जे होते ते वेगळं बोलायचे, ते सांगायचे हे वेगळं बोलतात, हे वेगळं बोलतात, आपण वेगळे नाही. तर हे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची या ठिकाणी, आणि जर असं होत असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी थांबवायचा प्रयत्न करायला पाहिजे. हिनाताईने जसं सांगितलं की आपण भाषा जशी बोलतो, भाषा आपल्या इथे जशी बोलतात, त्याच्यानंतर नागपूर साईडला वेगळी बोलतात, पण ते सर्व आदिवासी विकास विभागामध्ये येतात, म्हणजे ते आदिवासी. तर हे आपण सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट माझी जी लक्षात आली ते की जेव्हा आपण हॉस्टेलमध्ये राहतो, जर एखादा सण आला तर 2 दिवस नाही 10 दिवस आपण सुट्टीवर निघून जातो. तर असं करू नये, कारण या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यायचं तेवढंच महत्वाचं आहे. सण राहिले तर 1-2 दिवस आपण त्या ठिकाणी परवानगी घेऊन जाऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण या ठिकाणी शाळा बुडवायची नाही, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. काय असतं, आई वडील आहे ते कामावर गेले तर लगेच पोरांना बी सोबत घेऊन जातात. तर आई वडील आहे, आई वडिलांना सांगायचं की नाही आम्हाला शिक्षण घ्यायचे, शिक्षण पूर्ण करायचं आहे, आणि जसं आज मी आणि हिनाताई आम्ही डॉक्टर झालो तसं तुमच्या मधून पण डॉक्टर, इंजिनियर आणि वकील हे या ठिकाणी बनू शकतात, या गोष्टीची मला खात्री आहे. आपल्याला या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची कमी गावित साहेबांनी आदिवासी विकास विभाग मधून ठेवलेली नाही. मी साहेबांसोबत 2-3 कार्यक्रमाला गेली होती आणि हॉस्टेल मधून मुलं आणि मुलींनी सांगितलं की आमचे जे कपडे आहेत ते कपडे धुण्यासाठी आम्हाला वॉशिंग मशीन पाहिजे. तर साहेब आता वॉशिंग मशीन सुद्धा देणार आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होणार, तुम्हाला सर्व सोय या ठिकाणी करून देत आहे. विदेशामध्ये शिकायचं असणार विदेशामध्ये शिकण्यासाठी सोय करून देत आहे, आणि जिल्हा परिषद मार्फत तुमच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद मार्फत तुम्हाला रस्ते सुद्धा करून देतोय. जेव्हा सुट्टी लागली तेव्हा तुम्ही मोटरसायकल असू द्या, गाडी असू द्या, की तुमच्या घरापर्यंत जायला पाहिजे त्याची सोय आम्ही या ठिकाणी करून देत आहोत. करण्यासारखं पुष्कळ काय काय आहे, पण जे तुमच्यापर्यंत या ठिकाणी जे जे प्रामुख्याने यायला पाहिजे त्या गोष्टी गावित साहेब असू द्या, मी असू द्या, हिनाताई असू द्या, आम्ही सर्व मिळून तुमच्यापर्यंत ते या ठिकाणी पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे, या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला, तसंच आपण चांगला अभ्यास सुद्धा या ठिकाणी करायला पाहिजे, आणि चांगला अभ्यास करून आपण या ठिकाणी आपलं जिल्ह्याचं, आपलं घरच्यांचं, आपलं गावाचं नाव या ठिकाणी मोठ्या स्तरावरती आपण घेऊन जायला पाहिजे, ही आमची अपेक्षा या ठिकाणी आहे. आपल्या इथे जर आपण बघायला गेलो तर पहाडातले जी मुलं आणि मुली आहेत त्यांचं स्पोर्ट्स खूप चांगलं आहे, आणि स्पोर्ट्स चांगलं राहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला आता ऑलिम्पिक गेम आहे, तर तो ऑलिम्पिक गेम मध्ये आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो, देशाकडून आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करू शकतो. हिनाताई जेव्हा खासदार होती तेव्हा कविता राऊत म्हणून एक ऍथलीट होते, रनिंग खूप चांगलं करायच्या त्या ताई, नाशिकच्या होत्या. त्या ताई हिनाताईला भेटायला आल्या आणि हिनाताईला म्हणे की ताई माझं रनिंग चांगलं आहे, पण मला अजून चांगलं करायचंय, कारण मला ऑलिम्पिक गेम मध्ये कम्पीट करायचंय. आणि हिनाताईने तिला विचारलं की तुझं गेम कसं सुधरेल, तेव्हा तिने असं सांगितलं की ताई विदेशामधले जे मास्टर आहेत, जे ट्रेनिंग देतात रनिंगची, तर मला
ते कोच आहे, ते कोच मला पाहिजे. आणि त्यांची फीज इतकी जास्त आहे तर ती फी या ठिकाणी मी देऊ नाही शकत. हिनाताईला जेव्हा कविता त्यांनी सांगितलं तेव्हा हिनाताई त्यांना घेऊन आदरणीय मोदी साहेबांकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं की सर, हे आमच्या इथून आदिवासी कन्या आहे तर यांना मदत पाहिजे आहे. 1 तासाच्या आत जो कोच त्यांना पाहिजे होता तो कोच आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी त्यांना मिळवून दिला आणि फी सुद्धा त्या कोचची दिली. ते झाल्यानंतर कॉमनवेल्थ गेम होता, त्या ठिकाणी कम्पीट केलं आणि मेडल सुद्धा त्या जिंकून आल्या होत्या. तर अशा पद्धतीने आपल्या इथे जे जे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये चांगलं खेळतात तर त्यांनी स्पोर्ट्समध्ये जर त्यांचं करिअर करायचा विचार केला असणार तर हिनाताई असेल, गावित साहेब असेल, ते ज्या माध्यमातून तुम्हाला मदत करता येईल ती मदत तुम्हाला करणार आहे. आपल्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की गावित साहेब आहे ते स्पेशली स्पोर्ट्ससाठी या ठिकाणी ट्रेनिंग देणार आहे. ज्यांना जे स्पोर्ट्स शिकायचं असणार किंवा ज्यांचं स्पोर्ट्समध्ये चांगलं असणार त्यांचा अजून चांगला खेळ कसं होईल त्याच्यासाठी ट्रेनिंग देण्यासाठी एक स्पेशल कोच सुद्धा आपल्याला या ठिकाणी गावित साहेब आदिवासी विकास विभागामार्फत आपल्याला देणार आहे. आपण अभ्यासामध्ये चांगलं असणार तर आपण अभ्यासामध्ये करिअर करायचं आणि आपण जर स्पोर्ट्समध्ये चांगलं असणार तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण या ठिकाणी करिअर करू शकतो. कोणताही जी कला आपल्या हाती आपण जी घेतलेली आहे ती कला कधीही वाया जात नाही. तुम्हाला मी सांगते, आमच्याकडे योगा टीचर यायच्या. मी आणि ताई कॉलेजला होत्या तेव्हा योगा टीचर आमच्याकडे येत होत्या. मग आम्ही त्या योगा टीचरला सांगायचो की टीचर तुम्ही योगा शिकवतात आणि ते नर्स पण होत्या. मग त्या मॅडमला सांगायचो मॅडम तुम्ही नर्सिंग पण करतात, योगा पण शिकवतात. मग ते मॅडम म्हणे ताई नर्सिंग पेक्षा योगासाठी मला योगा टीचर म्हणून फॉरेन मधून मला बोलवताय की योगा तुम्ही शिकवायला आहे. म्हणजे योगा टीचर म्हणून फॉरेन मध्ये इतकी डिमांड आहे की आपण शिक्षण घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये योगा टीचर म्हणून आपण जाऊ शकतो आणि अकॅडमी मध्ये आपण शिकवू शकतो. सांगायचं असं की वेगवेगळी कला आहे ती कलामध्ये आपण चांगले राहिलो तर ती कला आहे ती आपण हाताशी घेऊन आपण ती पुढे न्यायला पाहिजे. आज या ठिकाणी आपण डान्स म्हणून सगळीकडे आपण आलेलो आहे. वेगवेगळ्या आपल्या जिल्ह्यातले डान्स आपण या ठिकाणी बघायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण या हिनाताईने सांगितलं असेल भाषाची असेल किंवा वेगवेगळ्या जी गोष्टी असेल त्या गोष्टी आपण दैनंदिन आपल्या जीवनामध्ये आपण त्या गोष्टी सोबत घेऊन चालायला पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते कारण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी परफॉर्म करायचं आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा तुम्ही भाग घेतात तेव्हा तुमचं बेस्ट या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. पहिले दुसरे तिसरे आपण नाही पण आलो तरी आपण आपलं बेस्ट या ठिकाणी दिलं. या गोष्टीचं आपल्याला समाधान या ठिकाणी राहतं.
ऑगस्ट निमित्त आदिवासी विकास विभागाने 3 दिवसीय या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जल्लोष महोत्सव म्हणून. आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात आज या ठिकाणी आपण केलेली आहे. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी अशी आहे की आज या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे विद्यार्थी आहे नंदुरबार जिल्ह्याचे, त्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे. आणि डान्स व रांगोळी स्पर्धा असं 2 कार्यक्रम आज या ठिकाणी होणार आहे. उद्या कॉलेजचे आणि खुल्या गटाच्या या ठिकाणी रांगोळी आणि डान्सच्या स्पर्धा होणार आहे. आणि सकाळी 10 वाजता उद्या रॅली निघणारे नेहरू पुतळ्यापासून तर नाट्य मंदिर पर्यंत, आणि दुपारून मग कॉलेजचे आणि खुल्या गटाचे जे डान्स आणि रांगोळीच्या स्पर्धा आहेत ते होणार आहे. आणि या वेगवेगळी स्पर्धामध्ये पहिले, दुसरे आणि तिसरे जे येणार आहे त्या ग्रुप्सना 9 ऑगस्टच्या दिवशी कचरी ग्राउंडवरती त्यांचं जो परफॉर्मन्स आहे, पहिला, दुसरा, तिसरा जे येणार ग्रुप, तर त्यांचा परफॉर्मन्स आणि त्या ठिकाणी बक्षीस वितरण सुद्धा करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभाग दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी दिवसाचा कार्यक्रम आयोजित करत असतं. यावर्षी हा मान नंदुरबार जिल्ह्याला मिळाला आहे आणि राज्यस्तरीय कार्यक्रम आदिवासी विकास विभागाचा जागतिक आदिवासी दिनानिमित्ताचा हा नंदुरबार या ठिकाणी होत आहे. 7, 8 आणि 9 असं 3 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्याचा आज पहिला दिवस आहे आणि आजपासून या कार्यक्रमाची सुरुवात होते. विविध स्पर्धा या कार्यक्रमामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहे. सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आहे आणि दररोज वेगवेगळे कार्यक्रम हे या 3 दिवसामध्ये होणार आहे. नंदुरबार जिल्हावासियांना मनापासून आनंद होतोय की नंदुरबार हा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि हा आदिवासी दिवसाचा कार्यक्रम आज नंदुरबार जिल्ह्यात होत आहे. याचा मनस्वी आनंद सगळीकडे नंदुरबार जिल्ह्यात आहे.